व्ही. पी. शिवदारे अण्णा जन्मशताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिर. व्ही. पी. शिवदारे महाविद्यालयात महिलांसाठी मोफत स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन. सोलापूर. स्वरक्षणासाठी शारीरिक ताकदीसोबत चेहऱ्यावर आत्मविश्वास, मनात धैर्य आणि प्रसंगावधान असणे आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येक मुलीने स्वरक्षणाचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक तथा आंतरवर्ग प्रमुख पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या संगीता हत्ती यांनी केले आहे. दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित व्ही. पी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, सोलापूर यांच्या क्रीडा विभागातर्फे रुद्रशक्ती गुरुकुल व युगंधर आखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी कैलासवासी व्ही. गु. शिवदारे अण्णा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महिलांसाठी मोफत स्वरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन शनिवारी दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी झाले. उद्घाटनाप्रसंगी बोलताना माननीय संगीता हत्ती यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणासंदर्भातील आपले अनुभव कथन केले. संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मुलींना स्वरक्षणाचे तंत्र अवगत असल्यास प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा मोठा फायदा होतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आमच्या संस्थेच्या वतीने दरवर्षी स्वरक्षणासह विविध जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा सरकार महर्षी कैलासवासी व्ही. गु. शिवदारे अण्णा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व लोकहितवादी उपक्रमाची व्यापक मालिका राबवण्यात येत आहे. त्यांचाच एक भाग म्हणून मुलींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता प्रत्येक मुलीने स्वरक्षणाचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. अशा परिस्थितीमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि संकटांना समर्थपणे सामोरे जाण्याची क्षमता विकसित होते. समाजात सुरक्षित आणि सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमाची आवश्यकता असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतः संरक्षण कौशल्य आत्मसात करावेत, असे आवाहन केले आहे. कार्यक्रमाच्या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एम. बी. पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी प्रमुख पाहुण्या संगीता हत्ती यांचा तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सदर प्रशिक्षणासाठी 700 विद्यार्थ्यांनी नाव नोंदवले आहे. सदर प्रशिक्षण हे 2 तासात चालत असून सकाळी 9:30 ते 10:30 आणि सायंकाळी 4:30 ते 5:30 असे असणार आहे. यावेळी सिद्धेश्वर वाले, नरेंद्र गंभीर, सुभाष मोनाळे, प्रकाश वाले, सिद्धेश्वर मोनोळी, प्राचार्य डॉ. कलशेट्टी, प्राचार्य डॉ. कापसे, प्राचार्य वाजपेयी, अंजली तिवारी, प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. एस. सुत्रावे तसेच प्राचार्य डॉ. ए. बी. वळसंके यांची प्रमुख उपस्थिती होती. रुद्रशक्ती गुरुकुल संस्थापक योगीनाथ फुलारी, मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्किन, प्रशिक्षिका साक्षी कानगुडे, सोनाक्षी माडे, श्रद्धा सरवदे, आदिती नल्ला, गौरी माळी, जान्हवी म्हेत्रे वरील सर्व प्रशिक्षण दिनांक 1 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2026 दरम्यान प्रशिक्षण देणार आहेत. प्राचार्य डॉ. अनमोल वळसंगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. एम. बी. कांबळे यांनी केले. या कार्यक्रमात संस्थेच्या विविध शाखेतील सर्व प्राध्यापक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर प्राचार्यार्थ विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.